नमस्कार मित्रो, माझ्या कायदे भान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की जेव्हा एखाद्या हायवेचं रुंदीकरण होतं तेव्हा साधारणपणे जो आत्ता अस्तित्वात हायवे आहे त्याच्या दोन्ही बाजूला समसमान वाढीव भूसंपादन करून रस्त्याचं रुंदीकरण केलं जातं. पण एकाच बाजूला समजा भूसंपादन केलं आणि दुसरीकडे नाही केलं, तेही रुंदीकरणाच्या केसमध्ये, तर या अनुषंगाने कायदेशीर तरतूद काय आहे, जजमेंट काय म्हणतं आणि आजची स्थिती काय आहे आपण बघूया. तर नॅशनल हायवेच्या रस्ता रुंदीकरणाच्या केसच्या अनुषंगाने एकाच बाजूचं जर संपादन केलं तर त्याच्या अनुषंगाने एक अत्यंत महत्त्वाचं जजमेंट आहे ऑनरेबल हायकोर्टाचं. हायकोर्टाच्या डिव्हिजन बेंचने दिलेलं जजमेंट आहे. या डिव्हिजन बेंचमध्ये ऑनरेबल जस्टिस राजेश बिंदल आणि ऑनरेबल जस्टिस प्रकाश पाळिया यांच्या डिव्हिजन बेंचने हे जजमेंट दिलेलं आहे. रिसेंट जजमेंट आहे. ऍक्च्युली प्रकरण काय होतं? प्रकरण असं होतं की नॅशनल हायवे 24 हा जो काही अस्तित्वात असलेला जो हायवे आहे, एक्झिस्टन्स हायवे आहे, त्याचं रुंदीकरण करायचं होतं. तर नॉर्मली रुंदीकरणामध्ये म्हणजे रोड वायडनिंगमध्ये काय होतं की रोडच्या मध्यभागापासून दोन्हीकडे समसमान वाढीव भूसंपादन करून रोड वायडनिंग केलं जातं, रस्त्याचं रुंदीकरण केलं जातं. पण या केसमध्ये नॅशनल हायवे 24च्या रोड रुंदीकरणामध्ये जिथे रुंदीकरण करायचं होतं तेव्हा एकाच बाजूचं संपादन केलं गेलं आणि दुसऱ्या बाजूचं संपादन केलंच नाही. मग ती पिटिशन ऑनरेबल हायकोर्टात गेली. हायकोर्टाच्या पुढे बाजू मांडण्यात आल्या. जे कोर्टात गेले, जमिनीचे मालक कोर्टात गेले, त्यांचं असं म्हणणं होतं की हा जो हायवे आहे याचं रुंदीकरण करताना फक्त आमची बाजू संपादित केली आणि जी दुसरी बाजू आहे तिकडे संपादित केलेली नाहीये. त्याच्यामुळे दोन्ही बाजूला समसमान संपादित करावे म्हणजे आमच्या काही जमिनी वाचतील आणि जी दुसरी बाजू आहे जे या हायवेचे लाभार्थी ठरणार आहेत त्याच्यामुळे त्यांनी पण कॉन्ट्रीब्यूट करावं असं यांचं म्हणणं होतं. कोणाचं? जे भूधारक किंवा जे शेतकरी कोर्टात गेले त्या भूधारकांचं असं म्हणणं होतं. आणि हे सगळं ऐकल्यावर कोर्टाने असं बघितलं की जी दुसरी बाजू आहे रोडची, ज्यांचं संपादन नाही केलं, तो खूप मोठा ग्रुप आहे. जर तिकडे संपादन केलं तर प्रचंड मोठ्या प्रमाणात वस्ती हलवावी लागेल, खूप मोठ्या लोकसंख्येत लोकांचं विस्थापन होईल, त्यांना हटवावं लागेल. तर लार्ज नंबर ऑफ पीपल अफेक्टेड होतील जर दुसऱ्या बाजूचं संपादन केलं तर. आणि या बाजूचं संपादन केलं तर फक्त काही लोकांचंच जमिनी अफेक्टेड होतात, घरं अफेक्टेड होतात. त्याच्यामुळे दुसऱ्या बाजूचं संपादन न करता एकाच बाजूला संपूर्ण संपादन करून जे रोडाची रस्त्याची रुंदी आहे ते रोड वायडनिंग या एकाच बाजूला सरकवण्यात आली. अशा प्रकारचे इव्हिडन्स, पुरावे, डॉक्युमेंट्स कोर्टाच्या पुढे आले. सगळं बघितल्यावर कोर्टाने म्हटलं की हे बरोबर आहे. जरी नॅशनल हायवेचं रुंदीकरण करताना दोन्हीकडे समान भूसंपादन करावं असं जरी संकेत असला तरी या केसमध्ये दुसऱ्या बाजूचं जर संपादन केलं तर प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकवस्ती हलवावी लागेल, जे सोयीचं नाही आहे. म्हणून त्यांना तसंच राहू द्या आणि एकाच बाजूला संपादन करा. हे थोडेफार लोक जे आहेत म्हणजे कोण, जे पिटिशनर्स, ते अफेक्टेड झालं तरी चालेल अशा पद्धतीचं जजमेंट दिलं. थोडक्यात या जजमेंटचा सार काय आहे तर खूप मोठ्या प्रमाणात जर वस्ती अफेक्टेड होणार असेल तर त्यांना हात न लावता कमी प्रमाणात अफेक्टेड होणाऱ्या बाजूला पूर्ण संपादन करा आणि रस्त्याची रुंदीकरण करा, रोड वायडनिंग करा. अशा पद्धतीचं हे जजमेंट आहे. त्यामुळे मित्र, तुमच्या गावातून, तुमच्या पाड्यातून किंवा तुमच्या जमिनीतून जर नॅशनल हायवे जात असेल आणि त्या संपादनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जर वस्ती किंवा एखादी जमीन अफेक्टेड होणार असेल तर त्याला टाळून जिथे कमी अफेक्ट होणार आहे त्या बाजूनी एकाच साईडला संपूर्ण रस्ता संपादन करता येऊ शकतं अशी तरतूद आहे. अशा पद्धतीचं हे जजमेंट आहे. त्यामुळे तुमच्या बाबतीत असं काही घडत असेल तर मोठ्या प्रमाणात लोकवस्ती अफेक्टेड होऊ नये म्हणून ती वाचवण्यासाठी त्या बाजूचं भूसंपादन थांबवता येऊ शकतं
आणि जिथे कमी वस्ती अफेक्टेड होणार त्या बाजूला संपूर्ण भूसंपादन ढकलता येऊ शकतं आणि फक्त तिकडचंच करता येऊ शकतं. अशा पद्धतीचं हे लोकहिताचं जजमेंट आहे. मग हे जर तुमच्या केसमध्ये वापरता येऊ शकत असेल किंवा लागू पडत असेल तर हे वापरू शकता आणि मोठ्या प्रमाणात लोकवस्ती जी अफेक्टेड होऊ शकते ती तुम्ही वाचवू शकता आणि रस्ता दुसरीकडे ढकलू शकता. तर मित्र, ही होती माहिती की नॅशनल हायवेच्या अनुषंगाने लोकवस्ती वाचवण्यासाठी एकाच बाजूला भूसंपादन ढकलता येऊ शकतं आणि दुसरी बाजू वाचवता येऊ शकते. या अनुषंगाने जजमेंट आणि कायदेशीर तरतूद. आता 2 सूचना. मला थेट फोन करायचा नाही, अजिबात करायचा नाही. खूप महत्वाचं काम असेल तर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज टाका, तुमच्या केसचे डिटेल पाठवा. केसमध्ये मेरिट असेल तर आणि तरच आम्ही तुम्हाला सल्ला देऊ, अदरवाईज आम्ही वेळ घालवणार नाही. खूप लोक काय करतात, सर तुम्ही आमच्या मेसेजला रिप्लायच नाही दिला. शिंगू बिंगू मेसेज टाकून तुम्ही रिप्लायची अपेक्षा करता, हे करायचंच नाही. माझ्याकडे एवढा वेळ नसतो. महत्वाचं आहे, डिटेल आहे, व्यवस्थित आहेत आणि मेरिट आहे तर देऊ. हाय हॅलो अशा तशा मेसेजला मी रिप्लाय देणार नाही, छोट्या मोठ्या केसला पण देणार नाही, म्हणून अपेक्षा करायची नाही. आणि दुसरं, वैयक्तिक सल्ला मोफत नाही, त्यासाठी फीज लागू आहे. बाय.